अरे हलत का नाही हॅलो हलतात बघा जिवंत आहेत जिवंत पोचे जिवंत आहे. लाली लगेच खायला घेतली घरी कावळे मासा जिवंत बाबा याला काटायला फाडफाड 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 काला वासा एवढं बेकार डोकं दुखतं ना भाई शपथ लय बे चला तू या लस्सी बघूया कसं वाटतं कसं ना तू बी करते ना सगळी आपली मेहनत चालू आहे. माहिती रे तो प्रत्येक टायमाला तो तुमच्या जवळच असतो तो कुठं नसतो. एडिटर काय बोलतोय काय नाही ऑर्डर बिटर आहे का ना तुला एडिट चालू आहे ना ऑर्डर करत हा चालू आहे. यो बी भाईला डेंजर एडिट करता याला ऑर्डरला येतात तुला तुला हा मग तुला काय येतं मला एडिट नाही करता येत ना. गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे वाजलेत 8:30 वाजले दुकान वगैरे लावून झालेलं आहे सर्व काम करून पण झालेलं आहे. सो आजचा ब्लॉग कसं वाटतं तर कसं नाही तर लास्टपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शुक्रवारी ब्लॉग बनवला नाही कारण की शुक्रवारी जरा आपल्याला काम होता त्यामुळे काय ब्लॉगवर लक्ष दिलं नाही कारण की कसं मग विसरतो मी अरे यार आज ब्लॉग चालू आहे कामच करू का ब्लॉग बनवू मला तसा जरा टेन्शन येतं त्यामुळं शुक्रवारी ब्लॉग बनवला नाही शनिवारी बंद असं तुम्हाला तर माहीत आहे. सो आज रविवार आहे सर्व मावरा लावून झालेला आहे. क्या बोलता भाई हाँ तू देखते ना अपने ब्लॉग हाँ बताया अच्छा लगता है क्या तेरे को हाँ सही बता ना यार मस्ती मत कर हाँ तू भी बना रहा था ना उस दिन कुछ तो बनाया क्या सो गाईज यो त्या दिवशी कॅमेरा पकडला पूर्ण 2 ते 3 मिनटं बोलत होता काय बोलत होता काय माहीत मटनवाल्याचा मुलगा भावाचा मुलगा कोणतरी आहे वाटतं. सो तिथून ब्लॉग बनवत गेला दादाच्या दुकानावर गेला काय काय दाखवत होता ते ना माहीत रस्ता विस्ता सर्वांना दाखवत होता या असं तसं आता त्याचा आता तो काय बोलत असेल त्यालाच माहिती. सो मस्त म्हणजे सगळी लोक त्याच्याकडे बघत होते म्हणजे कसं 4 लोक काय विचार करतात माहिती का यो करतो तरी काय नुसतं मोबाईल असं पकडून करतोय काय त्यांना काय माहिती आहे तो बनवतोय काय तर करतोय काय नाही असंच कॉन्फिडन्स पाहिजे प्रत्येकाकडे तो त्याच्याकडे आहे तुमच्या भावाकडे नाही कारण की तुमचा भाऊ जरा लास्ट म्हणून पब्लिकमध्ये बनवत ना लवकर. सो एका दादानी कमेंट केली ती की तू तुझ्या फॅमिलीला दाखवतो बघायला भारी वाटेल. सो दादा थोडक्यात सांगायच्याबद्दल मी आणि माझी आईच असतो घरी. सो आई पण कामावर जाते आईला पण टाईम वगैरे भेटत नाही आणि दिवसभर मी घरी एकटाच असतो मला काय करू ना काय नाही असंच विचार येतं त्यामुळे मी काय जास्त फॅमिलीचं दाखवत नाही. माझे पप्पा गावी आहेत मला 4 बहिणी आहेत मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं. सो मी माझ्या नातेवाईकांच्या घरी जात नाही म्हणजेच इथं आहेत बरीच नातेवाईक त्यांच्या इथं जातच नाही मी कधी गेलो तो गावी आता गेलो मागे आत्याच्या पोरीच्या लग्नाला खूप मजा केली त्यामध्ये मी सर्व दाखवलेलं तुम्हाला. जो कोणी बघितला नसेल तो ब्लॉग तर परत जाऊन बघा माझी तुम्हाला फॅमिली बघायची असेल त्या ब्लॉगमध्ये मी सर्व दाखवलेलं आहे त्यामुळे काय दाखवूशी वाटत नाही काय दाखवू. सो आई पण घरी नसते मी एकटा काय करू मला माझी मावशी पण इथंच असते. सो माझी मावशीचा मुलगा तुम्हाला तर माहीत आहे. सो माझा भाऊ त्याला तुम्ही नेहमी दाखवत असतो तो आपल्या प्रत्येक कामाला येत असतं त्याला कुठं का म्हणजे असं त्याला बोललो नाही हे काम करायचं काम करेलच. तर चला जास्तीच लेक्चर दिलं वाटतं आज. सो आज लास्टपर्यंत बघायला विसरू नका आजचा ब्लॉग कसा होता कसा नाही चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले 5000 सबस्क्रायबर लवकरच होतील. तुमचा आशीर्वाद असाच असू दे माझ्यावर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता झाले गिरायकाचा टाईम तर पहिलं कस्टमर वगैरे सॉरी बोलता जरा बोबडी बोलते कस्टमर वगैरे बघू तर लगेच पुढे बघू. मावरा लावून झालेला आहे कस्टमर पण यायची सुरुवात झालेली आहे. आता जर आपण कस्टमरवर लक्ष दिलं ना मग कसं आपलं काम थोडंसं वाचतो. काल रात्री मी आणि दादाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही 11 वाजेपर्यंत बरं फोडत होतो. ते बघा यो फ्रीज भरलाय ना यो एक फ्रीज भरलाय. सो काही टेन्शन नाही आहे फक्त तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा कसं होतं कसं ना माझे प्रत्येक ब्लॉग बघा यार खरंच सिरियसली मला थोडंसं तुमच्या सपोर्ट जरा जास्तीच गरज आहे त्यामुळं माझे प्रत्येक ब्लॉग असंच बघत राहा.
लगी मला भेटू. आईने काहीतरी काम सांगितलं. तर काही वाजले सकाळचे 9:45. आता घेतोय मस्त नाश्ता करायला. त्या अगोदर मस्त जिवंत पोचे आणले ते बघा. पोचे आणि कालेवास हे बघा जिवंत आहेत. अरे हलत का नाही हलव हे बघा हलतात बघा. जिवंत आहेत. जिवंत पोचे हा ते आपल्या इथं खदानीत भेटलेत. लावली लगेच खायला घेतली घरी. कावळे मासा जिवंत बाबा या काटले फाडफाड 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 काला वासा. त्यात कशाला होतले आई खाण्यासाठी मोठं मोठं अर्धे मेलेत वाटते यांच्या. हो हे मेलेत नाही हे जिवंत. बाबो हे कसला उडतं. हो अरे बाबा चला जेवूया मस्त नाश्ता करायला. या साईडला आणले खुप्यांचा बघून या साईडला मारले फ्राय केली. तर चला नाश्ता करू मग लगेच ब्लॉग कंटिन्यू करू. काहीच दुपारचा 1 वाजलाय. दुकानातून चालूच आहे. कस्टमर यायचं पण चालूच आहे. तो मस्त आणले लस्सी. जरा तब्येत पण जरा डाऊन आहे. सर्दी आणि खोकला झाला आहे. काय करू काय सुचत पण नाही आहे. वरतून डोकं एवढं दुखतं ना जाम झालं डोकं पूर्ण जाम. तर चला आलं तर लस्सी पिऊ. लस्सी पिऊ बघू आज कसा दिवस कसा ना कसा नाही. आजचा दिवस कसा होतो ना कसा नाही लास्टपर्यंत बघायला विसरू नका. एवढं बेकार डोकं दुखतं ना भाई शपथ लय. तर चला पिऊया लस्सी बघूया कसं वाटतं कसं नाही. लगेच लस्सी पण कधीच आणून ठेवलेली. कस्टमर होते ना त्यामुळे लस्सी प्यायला टाईम भेटलाच नाही. तो आता पितोय मस्त. दादा दुकान बंद करायला गेलं दादाचं. सो आपला पण करू. सो भेटू लगेच. बघू आता किती काय किती आहे. हे बघा या साईडला आईने केले तर आले मी केला खातो. काही दुपारचा 1:30 वाजलाय तर आलेलो मस्त घरी. दुकान वगैरे बंद केलेला. थांब ना येता ना जेवता थांब. सो चला आलोय आपण रोशनच्या गोडाऊनच्या इथे. प्रेम भाई काय बोलतोय. काय नाही भाऊ. बाकी ऑनलाईनचं काम वगैरे कसं चालू आहे. सगळीकडे ऑर्डरच दिसतात तुला पण. भाई शपथ फ्लिपलॉप जास्ती केल्या का रे. सगळे संपले आउट ऑफ स्टॉक व्हायला आले. बाबो त्या साईडला बी दाखव आपले पार्सल कसे असतात. रोजच्या गाईज डेली रोज भाई रात्री 12-12:30 घरी जातात ते. प्रेम आणि योग गोट्या त्याचे पेपर चालू आहे 10वीचे तरी पण आलाय. पेपर संपले का. नाही संपले. लास्ट पेपर उद्या. उद्या लास्ट आहे. उद्या लास्ट आहे. रोशनदाचा विषय जरा हार्ड आहे. तो जो बी आणता ना भाई लय डेंजर आर्टिकल आणता आणि ट्रेंडिंग. सो त्यामुळे बघू शकता तुम्ही रोशनदाची मेहनत किती या करतं. आणि आता बी कुठेतरी गेलाय ना तो शॉपवर गेला ना. आता पण मार्केटला गेलाय. एवढं स्टॉक असून पण मार्केटला गेला गाईज बघा तुम्ही. बाकी काय नाही मेहनत करावी लागते प्रत्येक क्षेत्रात ना रे. तू बी करते ना. काय सगळी आपली मेहनत असतं चालू आहे. हा गाईज हे असे येतात फुकटे. पेपर चालू आहे तिथं नाही तर बसायला येतात. नाही बाई तुला मदत करतो आता. हा माहिती रे तो प्रत्येक टायमाला तो तुमच्या जवळच असतो. कुठं नसतो. एडिटर काय बोलतोय. काय नाही ऑर्डर बिटर आहे का ना तुला एडिटची. चालू आहे ना ऑर्डर दररोज. हा चालू आहे. यो बी व्हायला डेंजर एडिट करता याला ऑर्डरला येतात. तुला नंबर दे खाली. तुला मला नाही आवडली. हा मला नाही मग तुला काय येतं. मला एडिट नाही करता येत ना. चला गाईच चला जेवण वगैरे करून घ्या मग. जाऊ आता थोड्या वेळात. चला एक एक करून जाऊ आरामात जाऊ पण घाई नका करू. चला तर काही जस्ट पोहोचलो दुकानावरती. सो येता येता मस्त एक कोण एक आईस्क्रीम घेतली मस्त खायला. सो काय सर्दी खोकला तर झालाय पण कसं माहिती आहे का खायची इच्छाच होते आणि थंड घालल्याशिवाय राहावं नाही असं झाले. चला आले दुकानावरती. पहिले दुकान वगैरे लावून घेऊ. याला जरा ठेव फ्रीजमध्ये. नॉर्मल हे येतो थंड आहे त्यामुळे जरासं थंड करायला ठेवू आणि पहिले दुकान वगैरे लावून घेऊ. सो लगेच भेटू तुम्हाला.
तर काहीच वाजलेत संध्याकाळचे 6:30. दुकान वगैरे कधीच लावून झालेलं आहे. सो जराशी तब्येत डाऊन आहे त्यामुळे काय ब्लॉगिंग बिलकुल बनवायची इच्छा नाही. सो तरी पण बनवूया. सो चला 6:30 वाजलेत तर मस्त आईने चाय आणलेला तर चाय वगैरे पिऊन घेऊ. चायसोबत मी आणले मस्त बिस्किट बघा. तर क्रॅक जॅक त्या साईडला मामा काय 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 बघतोय मामा. चला पटापट चाय पिऊन घेऊ. लगेच बघूया आता काय ना काय काम असेल तर करून घेऊ. एक लादी बर्फाची ती कापायची आहे ती कापून घेऊया. आणि या साईडला बघा बाईचे ते कस्टमर. आज रविवार यांना आज सूद नसतं तोडायची यांना. तर तसं पण ऑलरेडी दादाने बर्फ कापलाय. फ्रीज भरून आहे पूर्ण. हे बघा कशाला अर्धीच लादी लागेल वाटतं. यामध्ये थोडंसं बर्फ आहे. दादाने दुपारीच कापलाय. सो माझी आज तब्येत बरी नाही ना. दादाने मला बिलकुल काय काम नाही करू दिला. सर्व दादानीच काम केलं आज. चला पटापट चाय पिऊन घेऊ. लगेच भेटूया काय असेल तर करून घेऊ. रात्रीचे वाजलेत 9:30 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आज लवकरच दुकान बंद केलेलं आहे कारण की सकाळपासून एवढा वैताग आला ना काहीच काय सांगू तुम्हाला. सो आई पण बोलली लवकर दुकान बंद करा आराम करा. सो आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.